नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रगट दिवस निमित्त 11 दिवसीय स्वामी सेवा कशी करायची आहे. दिनांक 20 मार्च शुक्रवार रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिवस आहे. अगदी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीच बरेच सेवेकरी ताई आणि दादा 21 दिवसाची सेवा सुरू केले तर अर्धी सेवा झाली पण असेल, पण ज्यांनी कोणी पण सेवा सुरू केली 21 दिवसाची, आपण 11 दिवसाची सेवा पण सुरू करत आहोत. व्हिडिओ अगोदर ह्यासाठी बनवत आहे की तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचोस तर 1-2 दिवस मागे पुढे झालं तरी तुम्ही बरोबर वेळेवर सुरू करू शकता. आणि व्हिडिओ जरी तुम्ही थोडं लेट बघितलात तरी पण हरकत नाही, बघितल्यानंतर पण तुम्ही दुसऱ्या दिवशी पण सुरू करू शकता. 11 दिवसाच्या सेवेमध्ये आपल्याला दिनांक 10 मार्च मंगळवारपासून ते आपल्याला 20 मार्चपर्यंत 11 दिवसाची सेवा करायची आहे. सेवेमध्ये आपण रोज श्री स्वामी समर्थ सारामृत पारायण 1 ते 21 अध्याय म्हणजे एक पाठ एक पारायण म्हणलं जातं. असं आपल्याला रोज एक पारायण करायचं आहे. म्हणजे 11 दिवसामध्ये 11 पारायण होतील. 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे. रोज 11 वेळेस, सकाळ किंवा संध्याकाळ. 11 माळी जप श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अगदी हळुवारपणे आपला आवाज आपल्याला ऐकवावं असं ह्या प्रमाणामध्ये आपल्याला 11 माळी जप करायचा आहे. सेवेला सुरुवात करायच्या आधी आपल्या घराजवळ जे कुठलं पण महाराजांचं केंद्र असेल किंवा मंदिर असेल तिथं आपल्याला एक भरलं नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे. थोडे हळद कुंकू अक्षदा फूल तिथं घेऊन जाऊन स्वामींपाशी ठेवायचं, त्यांच्या चरणापाशी, आणि महाराजांना सांगायचं की आम्ही ही सेवा 11 दिवसाची सुरू करणार आहोत. निर्विघ्नपणे आमच्याकडून ही सेवा पूर्ण तुम्ही करून घ्या म्हणून आपल्याला असं सांगायचं आहे. अगर केंद्र किंवा मंदिर जवळ नसलं तर आपण आपल्या घरामध्ये देवघरामध्ये स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोसमोर ठेवून पण हे सेवेला आपण सुरुवात करू शकतो. ह्या तिन्ही सेवापैकी कुठली पण एक सेवा केले तरी हरकत नाही, पण जी कुठली पण सेवा करू दे, मनापासून सेवा करायची आहे. मनापासून केलेले सेवेचं फळ आज नाही तर उद्या मिळणार आहेच आपल्याला. उशिरा का होईना पण फळ मिळते, प्रचिती नक्कीच येते. स्वामी नेहमी म्हणतात, निस्वार्थपणे जे कोणी पण सेवा करतो त्यांच्या पाठीशी आम्ही हमेशा आहोत. सर्वांच्या पाठीशी आहेत महाराज, पण जे निस्वार्थ भावाने करते तर त्यांच्या पाठीशी तर आहेतच. आपण काही मागायचं नाही महाराजांना, फक्त महाराज तुमची सेवा म्हणून असं सेवा तर करून तर बघा, मग तुम्ही बघा कसं तुमच्या जीवनामध्ये बदल घडल्याशिवाय राहणारच नाही. 11 दिवसाच्या सेवेच्या कालावधीमध्ये काही अडचण वगैरे आली असेल तर ते 3-4 दिवस सोडून पुढे पण 3-4 दिवस लांबलं तरी काही हरकत नाही. मागे पुढे झालं तरी सेवा आपण संपूर्ण करू शकतो. आजच्यासाठी एवढंच. चला तर मग झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. भेटूयात परत एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.